कॉम्रेड गुलाबराव गणाचार्य यांच्या 50व्या स्मृतिदिनी मी अनिल गणाचार्य या पुस्तकाचे शानदार प्रकाशन. मी अनिल गणाचार्य या चळवळीतील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणारे चरित्र सुशील कुमार शिंदे यांचे वक्तव्य. कॉम्रेड गुलाबराव गणाचार्य यांनी कधीही मनभेदाचे राजकारण केले नाही, त्यामुळे त्यांना आजही आदराचे स्थान आहे. त्यांचाच वारस घेत अनिल गणाचार्य यांनी कार्य करून आलेले अनुभव चरित्ररूपाने सादर केले आहे. यात साहित्यिक अलंकारिकपणे न आणता थेट अनुभवातून किंवा प्रसंगातून ते मांडल्यामुळे वाचकांना तसेच सामाजिक, राजकीय आणि कामगार चळवळीतील कार्यकर्त्यांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन मिळणारे आहे, असे विचार माजी केंद्रीय मंत्री आणि राज्यपाल सुशील कुमार शिंदे यांनी व्यक्त केले. कॉम्रेड गुलाबराव गणाचार्य स्मारक व धर्मादाय विश्वस्त संस्था तसेच ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने दादर पूर्व येथील योगी सभागृहात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. कॉम्रेड गुलाबराव गणाचार्य यांच्या 50व्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून त्यांचे सुपुत्र व कामगार नेते अनिल गणाचार्य यांच्या मी अनिल गणाचार्य या ज्येष्ठ पत्रकार अशोक शिंदे यांनी शब्दांकन केलेल्या चरित्राचे शानदार प्रकाशन करण्यात आलेले आहे. यावेळी माजी केंद्रीय मंत्री, राज्यपाल राम नाईक आणि सुशील कुमार शिंदे या दोन पक्षातील दिग्गजांनी एकाच व्यासपीठावर आणण्याची किमया अनिल गणाचार्य यांनी साधली. यावेळी व्यासपीठावर आमदार प्रसाद लाड, कामगार नेते विश्वास उटगी, महेंद्र घरत, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे, भाजपा महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, माजी नगरसेवक उपेंद्र दोशी व सुनील गणाचार्य, ग्रंथालयाचे सुदेश हिंगलाजपूरकर व धनश्री धारप तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी यावेळेस मोठ्या संख्येने उपस्थित होती. गणाचार्यांना शुभेच्छा तर जरूर दिल्या पाहिजे. त्यांनी एक चांगलं पुस्तक लिहिलं आहे. खरं म्हणजे हे पुस्तक लिहिलं आहे ती फिलॉसॉफीवरचंच आहे. त्यांचं जरी चरित्र असलं तरी ती फिलॉसॉफी, त्या काळातली परिस्थिती याच्यावर त्यांनी खूप चांगलं भाष्य केलेलं आहे. याबद्दल मी त्यांचं मनापासून कौतुक करतो. पिढीला हेच आता ते पुस्तक वाचून त्यांनी अभ्यास केला पाहिजे पुढच्या पिढीने. आणि जसा समाज बदलत जातो तसा विचार बदलत जातो. पुढच्या पिढीला जो विचार द्यायचा आहे तोही त्यांनी आत्मचिंतन करून त्या पिढीला द्यावा, अशा प्रकारची भूमिका. नहीं, ये बहुत अच्छा गणाचार्य जी ने लिखा है. ये कॉमरेड गणाचार्य जी का जो सब हिस्ट्री है तो उसमें भी उन्होंने जो लिखन किया है वो अपने पिताजी के बारे में लिखा है. कॉमरेड गणाचार्य हे कष्टानं सतत काम करणारे असे कम्युनिस्ट पार्टीचे आघाडीचे नेते होते. त्यांनी नगरसेवक म्हणून काम केलं, आमदार म्हणून काम केलं. पण मला त्यांच्या सध्याच्या जीवनाकडे पाहिलं तर असं वाटतं की ते एका जुन्या चाळीत राहत होते. आज आमच्याकडे म्हणजे सगळ्या मुंबईमध्ये किंवा सगळीकडे 1-2 वर्ष नगरसेवक झाला, 1 वर्ष आमदार झाला की गाड्या येतात. पण कष्टानं काम करणारे आणि असं कष्टाने ज्यांनी काम केलेलं आहे त्यांची 3 मुलं हेही त्याचप्रमाणे काम करणारे निघाले. सामान्यतः असं होतं की मुलं कष्ट करायला तयार नसतात, पण त्यांची मुलंही कष्ट करणारी निघाली. एक उत्तम पारिवारिक कुटुंब कसं असतं त्याचं हे उदाहरण आहे. आणि त्याबद्दल अनिल गिरकरांनी पुस्तक लिहिलं आहे, त्याचं मी विशेष अभिनंदन करतो. आजच्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य हेच आहे. खरं तर गिरण गावाचा धगधगता आवाज जर कोण असेल तर निश्चितपणे कॉम्रेड गुलाबराव गणाचार्य
आणि आज त्यांचा 50वा स्मृतिदिन आहे. मला या ठिकाणी येण्याचं सौभाग्य मिळालं. गणाचार्य परिवार आणि आमचा पारिवारिक संबंध आहे, कौटुंबिक त्या ठिकाणी जिव्हाळ्याचे आमचे संबंध आहेत आणि त्यामुळे आजचा हा कार्यक्रम आमच्यासाठी निश्चितच महत्त्वाचा आहे. कामगार क्षेत्रामध्ये काम करत असताना त्यांचे पुत्र म्हणजे अनिल गणाचार्य किंवा सुनील गणाचार्य यांची मेहनत आम्ही पाहिलेली आहे. अत्यंत सचोटीने काम करणारा हे परिवार आहे आणि यांना मनापासूनच्या शुभेच्छा आहेत. नाही, खऱ्या अर्थाने कॉम्रेड गुलाबराव गणाचार्य एक असं व्यक्तिमत्व होतं जे आम्ही लहानपणापासून परळ लालबागमध्ये पाहिलं. एक अतिशय कठोरपणे निर्णय घेणारे, कामगारांच्या हितासाठी लढणारे, देशस्वातंत्र्य राज्यस्वातंत्र्यासाठी लढले, देशस्वातंत्र्यासाठी लढलेले स्वातंत्र्यसेनानी, त्यांचा आज 50वा स्मृतिदिन आणि त्याचबरोबर त्यांचे पुत्र कामगार नेते अनिल गणाचार्य यांचं एक कामगार नेता म्हणून एक पुस्तक, ह्या दोन्हीचा आज संगम इथे झाला. खऱ्या अर्थाने कामगारांच्या क्षेत्रातील आठवणी जागवण्याचं काम आज केलं गेलं. मी माझ्या वतीने कॉम्रेड गुलाबराव गणाचार्यांना श्रद्धांजली अर्पित करतो आणि अनिलजींना त्यांच्या पुस्तकासाठी शुभेच्छा देतो. खरं म्हणजे माझ्या आयुष्यातला हा आनंदाचा क्षण आहे. मला कधी वाटलं नव्हतं की असे एवढे मोठे नेते माझ्या ह्या कार्यक्रमासाठी मला लाभतील, परंतु गणाचार्य कुटुंबावरील प्रेमाच्या खातीर आणि माझ्या वडिलांच्या कार्याच्या दृष्टीने हे दोन नेते आज इथे उपस्थित राहिलेले आहे आणि त्यांनी माझ्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी आलं हे मी माझं मोठं भाग्य समजतो. गेल्या 53 वर्षापासून मी राजकारणामध्ये काम करत आहे, कामगार क्षेत्रामध्ये काम करत आहे. ह्या क्षेत्रामध्ये काम करते वेळेस चांगले बरे वाईट अनुभव आलेले आहेत. त्यावेळेसचं जो पिढी होती ती एक वेगळ्या विचारशक्तीने भारावलेली होती आणि ते त्यागपूर्ण काम करायचे. पण आताची जी पिढी आहे, तरुण पिढी आहे, ती विचार करत नाही, कारण त्यांना सगळं आयतं मिळालेलं आहे. पूर्वीच्या पिढीने त्याग केलेला होता, देशासाठी संघर्ष केला होता. आताच्या पिढीने काही संघर्ष न केल्यामुळे त्यांना सगळं फुकट पाहिजे. तर त्यांनी विचार करायला पाहिजे की हे आपल्याला जे मिळाले ते पूर्वीच्या पिढीने संघर्ष केल्यामुळे आज आपल्याला हे स्वातंत्र्य लाभलेलं आहे. पूर्वीचा गिरणगाव हा बदलत चालला आहे. आपला देखील तिकडे घर होतं, परंतु आता नवीन गिरणगाव झाला आहे, त्याबद्दल काय तुमचं मत आहे? नाही, आता पिढी बदली झालेली आहे, वेळ बदली झालेला आहे. वेळेप्रमाणे लोकांना बदल व्हायला पाहिजे, कारण पूर्वीचंच जर आपण पकडून झालं तर आपली प्रगती होणार नाही. प्रगतीच्या दृष्टीने नवीन नवीन इमारती उभ्या राहत आहे. बंद पडलेल्या गिरण्या तिथे आपण बघतोय, टोलेजंग इमारती उभे राहिल्या आहेत आणि नवीन विचारांनी आता बघतोय संपूर्ण दुनियेभर की कसे संघर्ष चालले आहेत, कसे हे चालले आहेत. त्या दृष्टीने आपलाच देश एक संघटित कसा राहील आणि आपण आपसामध्ये भांडण न करता देशाची प्रगती कशी करू याचा विचार आपण केला पाहिजे. पुस्तकामध्ये माझ्या वडिलांच्याबद्दल कार्याचं आहे, माझ्या कार्याबद्दल आहे आणि आम्ही जो संघर्ष केलेला आहे तो संघर्ष करून आम्ही काय मिळवलं. ट्रेड युनियनमध्ये संघर्ष केल्याशिवाय कुठलीही गोष्ट मिळत नाही. मागण्या जर मान्य करायचं असेल तर त्याच्यासाठी लढा द्यायला पाहिजे, त्याच्यातूनच आपल्याला त्या मागण्या मिळतात.